कोणाला म्हणायचं लक्ष्मी? नुसती लक्ष्मी नावाची बाई का बुवा? वय गुंगरड बुवा नाही. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय आणि मंदिरापुढे ताट घेऊन बसवायचे किंवा एखाद्या वारीमध्ये पुलावर थाटी घेऊन बसवायचे. ही जिच्या हातात आहे तिला जोशी काका लक्ष्मी म्हणतात. ती लक्ष्मी ब्रह्मांडाच्या मालकाला सोडून 6 महिने 26 दिवस एकटीच बसली. योग घडला सीता देवी. मागे पुढे सांगतोय तिला प्रारब्ध चुकत नाही. तुम्ही आम्ही कोण? कोण दशरथ राजा? एका माणसाच्या पोराला नोकरी लागली, 83,000 पगार त्याला महिन्याला. 82,000ची महिन्याला पेत होत. ते 1,000 खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून त्याला पेता येत नव्हती. तरी त्याचा बाप वजनात बोलायचा, माय बाबाला 83,000 पगार. याच्या बाब्याला बटन दाबून कोण्या दिवशी मारायचं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि हा ब्रह्मांडाचा मालक, ब्रह्मांडाचा बाप, ज्याच्या पोटी जन्माला आला तो दशरथ राजा किती मोठा असेल कल्पना करा. कोण लक्ष्मण? ही पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे, ज्यांनी जराशी अशी हालचाल केल्याच्या नंतर किल्लारी सारखं होतंय, ज्यानं थोडीशी हालचाल केली की माळीन गावासारखं होतंय. परवाला एका गावात हालचाल केली, अख्खी एसटीच मधात गेली. आपल्याकडे टीव्ही नाही, सांगते टीव्ही वाले लोक, मोठे मोबाईल वाले. मोबाईल बी आपल्याकडे छोटा आहे, याच्यावर मरायचं काय ताण नाही. पण सांगतीत मला ही माणसं दुसऱ्या देशात थोडसा मान हलवली शेषानं, इतकी मोठी भेग पडली की कितीतरी माणसं गेली महाराज त्याच्यात. कोण हलवलं डोकं? शेषानं. विज्ञान लय पुढे गेलं तर का नाही सांगितलं या देशातल्या लोकांनी सावधान, तुम्ही आता हलकडीला दोऱ्या बांधा, अमक्या अमक्या वेळेला भूकंप होणार आहे, तुम्ही असे लटकून राहा, झाडाच्या फांद्या धरा. कुठे गेलं विज्ञान? ही सगळी सत्ता शेषाच्या ताब्यात. तो शेष लक्ष्मणाच्या रूपात राजा दशरथाचा पुत्र. कोण? भरत शत्रुघ्न. कोण? पाईपलाईनचं ढेला आपल्याला घेणार, बर्डाची वाटणी लहान्या भावाला देणार, असे होते भरत शत्रुघ्न. ब्रह्मांडाचा मालक वनवासात आहे, एक भाऊ बिना अन्न पाण्याचा वनवासात आहे. राज्य प्राप्त झालं भरताला. नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाल काव लावली आणि बायकोला सांगितलं 14 वर्ष घरी थांब. त्याला म्हणायचं भरत. कोण? शत्रुघ्न. किती मजा मारायला पाहिजे अयोध्येत, किती मजा मारायला पाहिजे होती. पण ब्रह्मांडाच्या मालकाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि 14 वर्ष 27 दिवस त्याच्यावर छत्री धरली. हो, कोण शत्रुघ्न? कोण भरत? ब्रह्मांडाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र विटेवरचा मालक शेष लखनलालजी. 4 पुत्र राजा दशरथाला. कर्मे दशरथ योगे. 4 पुत्र. जगाचा बाप, ज्याचा पुत्र आहे जगाच्या बापाचा बाप. ही व्याख्या तर पटली तुम्हाला साधी. म्हणजे विश्वाच्या मालकाचा पिता राजा दशरथ, पण एकही जवळ नाही. 4 पुत्र राया दशरथा. 4 पुत्र. अंतकाळात चळली एकत नाही. कर्म त्याला चुकलं नाही तर 100-200 टन ऊस होणाऱ्यानं कशाला शेपूट हलवायची? काय हे येडेपणा आहे ना, आगावपणा आहे ना, आगावपणा आहे. यांना येडेपणा करायचा. कोण? रावण. कोणाला म्हणायचं रावण? काही काहीला लय श्रीमंतीचा गर्व आलाय. त्यानं जराशी रावणाची एक छोटीशी व्याख्या आहे का. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वडीत नाही, बिडी वडीत नाही, तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, काही नाही. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला, गुणिले 7 कोटी. रावण उभा राहिल्यावर त्याच्या बदल्यात एकाही आमदारानं उभं राहायचं नाही. 7 कोटी घरं सोन्याचे. बरं हे मी सांगतो म्हणून ऐकायचं का गिरगावचा बाळू? या अष्टादश संतांपैकी मालकांचा पुरावा आहे. असं कीर्तनात प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट. कोटी गाता सगळ्यांना येतं, प्रमाण फक्त वारकऱ्यांना देता येतं. विठाला विठाला विठाला.
सदाचारी वारकरी, सगळी चांगली माणसं आहेत. 7 कोटी घर जाबुनंद नावाच्या सोन्याचं. मी फक्त चौकटीचं माप सांगितलं तुम्हाला. एका आमदाराला मी प्रत्यक्ष विचारलं एका इलेक्शनला किती पैसे. कीर्तनामुळे भेटत येते ढवळ्या कपड्यावर लोक. आपल्याला काय करायचं, मला काय उभं राहायचं नाही, मी सरपंच पण होणार नाही, कारण आपल्याला रंग पंढरपुरातल्या मालकाचा लागला, आता कशाला लागू द्यायचा खालचा. हो, इतके इतके लागते. मी म्हणलं मग 22.5 क्विंटल सोन्याचे पैसे काय बोलायले म्हणजे व्हिडिओ इतकं काय या मग खापर पण तू पण आमदार होईल ना मग इतकं सोनं असल्यावर. तर रावणाकडं 7 कोटी चौकटी होत्या. त्या भिताड सोडून द्या, छत सोडून द्या अण्णा, हो पायऱ्या सोडून द्या, एवढा श्रीमंत. माणसं किती घरी? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, बायका 80,000. दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. बायका 80,000, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मग आता ज्याच्या बापानं 80,000 केल्या त्याच्या पोरायला 10 तर करता येत असत्यांना. उग 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 पुसटचं गणित लावा. बापाला किती येता? 80,000. मग 1 लाख पोरं गुणिले 10, नातवायला 5-5च धरा. चला 80,000 सासरवाड्या. तर मग सासरे सांगता येतील रावणाचे 80,000, पण रावणाच्या सासा नाही सांगता येणार मला. त्यानं बी 10 इशीच केले असत्याने. हे मी सांगत नाही, रामायण सांगते. कशाला पडन ते रावण? किती मोठा रावण? पाषाण परीस भूमी जाबुनंद. अख्खे दगड परीस होते, जाबुनंद सोन्याची भूमी होती. किती मोठा श्रीमंत रावण. पण कर्मे रावण क्षय पावला. नाही चुकीत आलं त्याला प्रारब्ध, नाही चुकीत आलं. फार इतक्या कल्पना लढवायचा रावण की त्यानं मनात आलेली कल्पना कॅन्सल करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला घाम येत होता. घाम येत होता घाम. त्यानं 3 कल्पना इतक्या विचित्र केल्या. समुद्र गोड करीन, स्वर्गाला पायऱ्या करीन आणि सोन्याला सुगंध आणील. ह्या 3ही त्याच्या इच्छा संकल्पना मोडण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला किती त्रास झालाय. 2 पुराणात पहा आणि 3 शास्त्रात पहा. घरी गेल्यावर पहा, इथं नसते गौ शकते. विठाला विठाला स्वतः ब्रह्मदेव म्हणले भगवान तुम्ही का बेजार होता, करू द्या त्याला त्या कल्पना. हो द्या समुद्राचं पाणी गोड, सगळ्या लोकांना गोड पाणी मिळेल. हो द्या सोन्याला सुगंध, हो द्या स्वर्गाला पायऱ्या. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं समुद्र जर गोड झाला तर पाणी सगळे पेतेन, पाऊस पडणं बंद होईल. कारण सागरातलं पाणी खारय म्हणूनच पाऊस पडतय. शारोदकं भयस्थितानां भास्कर भययनि तेज कांती निधिपद भययन जायन्ते. कृष्णिर्भयतति संगसुधाना, कृष्णिर्भयतति संगसुधाना, वास्तवयोति जायन्ते. विष्णु भययनि सकल कला तेजो कांति दिवत्करो प्रपटलन्ति जायन्ते. वरुषत मेघं संगजना, वरुषत मेघं संगजना, वरुषत मेघं संगजना. नैवं गांजा कसम लिखितम. अय जोशी का काय गांजा फुगेन लिहिले. त्या पाण्याशिवाय बाष्पीभवन होत नाही, आकाशाच्या प्रपटलाला घासत नाही आणि तोपर्यंत पाऊस खाली पडत नाही. पाऊस नाही पडल्यावर काय होईल? चुकीची कल्पना रावणाची. सोन्याला जर सुगंध असता तर सोनं कुठं लपून ठेवलंय चोट्याला विचारायची गरजच नव्हती. कपाटात सोने फोडा. पुस्तकच्या कल्पना सांगायला फार हात घालीत नाही मी, इथून निघत असते. वरलं सांगतो, जास्त हात सांगायला का मी इतका येडा थोडा गुत थोडं घेतलं. ही कल्पना छोटी. आणि जर स्वर्गाला पायऱ्या केल्या असत्या तर इमानदारीनं 2 मिनिटं असं डोकं घासा, नास्तिक माणसं आधी स्वर्गाला गेले असते. ज्यानं मोजकी पिली का त्यानं महाराजाची कष्टे धरून वडे असते. बाळ्या खाली होय नाही, आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. हा
तुम्हाला काय आरत्या केल्या असत्या का तुमच्या? दुसऱ्याचं पेटल्यावर मस्त शेकून घेता, पण त्याच्या शेकानं तुमचं जळत हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला एवढा विचित्र, एवढा एवढा अधिकारी रावण, इतका मोठा रावण, त्याच्या एका पोट्यानं इंद्र 17 बाऱ्या बांधून आणला. तुम्ही एक एक पद असलेले मंत्री पाहिले असतील, भैरवणेकर, एक एक पद असलेले जोशी काका, होय महाराज, एक एक पद असलेले मंत्री, 222 पद एकाच मंत्र्याला. भारतात नाही, देशात कुठल्याही देशात असा मंत्री नाही. 222 पद एकाच मंत्र्याला. अमरपुरीचा राजा 17 बाऱ्या ऐरावत हत्तीस बांधून आणला, म्हणून त्याच्या पोराचं नाव सत्रजित किंवा इंद्रजित पडलं. एवढा मोठा भयावर रावण, पण कर्मे रावण क्षय पावला, त्यालाही कर्म चुकत नाही. तुमची आमची काय कथा आहे राजू, याच्या पलीकडे सांगू. 8व्या अवतारात एका बाईल 6 पोरं झाली. अगोदर ती साहीची साही तिच्या भावान मारली. साहीची साही, साही मारी दुराचारी, साही पोरं बांधली, साही पोरं. 7वा योग माईन, काल्याच कीर्तन नाही सांगल, मला फक्त कर्माचा पुरावा द्यायचा आहे. योग मायेनं रोहिणी मातेच्या पोटात तिकडे नेऊन घातला, आणि 8वा पंढरपुरातला जगाचा बाप जन्माला आला. 11 वर्ष 53 दिवस तिथं राहिला. वापस आल्यावर कंसाला मारलं. त्याचे आई वडील अंधारातून मुक्त केले. कंस नालायक होता, त्यानं स्वतःचे आई वडील अंधार कोठडीत टाकले होते, आणि जगाच्या मालकाचे आई वडील बंदीशाळेत टाकले होते. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. कंसाला 13 गोष्टीनं नालायक पदवी मिळाली. एक तर कंस द्वेषी होता, 2 लोकांना झोप येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला एक, ज्याचं दुखतं का त्याला झोप येत नाही. मग डोळा दुखू, कान दुखू, पोट दुखू, पाय दुखू, हात दुखू, डोकं दुखू, काही दुखू, ज्याचं दुखतंय अन्न त्याला झोप येत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही 2. कंसाचं काहीच दुखत नव्हतं, कंसाला फक्त दुसऱ्याचं खपत नव्हतं, म्हणून कंसाला परद्वेषी असं म्हणायचे. पण कंस हा तितक्यानं वाईट नव्हता. कंसानं स्वतःचे जन्मदाते माता पिता अंधार कोठडीत टाकले होते, पहिले त्यांना मुक्त केलंय. आमच्या भागवतकार ऐकून आधी हे ऐकत जा. बंदी शाळा फोडी तितकंच नाही, मागचं घुसलं पाहिजे, ते ऐकायचं. कंसाला देवाला विचारलं, तुम्ही मामाला मारलं का? तुमच्या आई वडिलाला त्रास दिल्यामुळं? नाही म्हणले, आमच्या आई वडिलाला त्रास देण्याचं कारण काय नव्हतं, त्यांचं ते कर्मच होतं, त्याबद्दल धुमत नाही. मग तुमच्या आई वडिलांचं कर्म चुकलंय, देवानं सांगितलं माझंही कर्म चुकलंय, म्हणून मला मायबाप सोडावं लागते, मी याच्यामुळे नाही मारलं. माझ्या मामानं माझे आजोबा आणि आजी अंधार कोठडीत टाकले होते, आणि मायबापाचा द्वेष करणाऱ्याला अख्खा गाता पाठ असला तरी तो हरामखोर आहे. जो मायबापाला मानित नाही का, तुम्हाला माहित झालंय हे मायबापाला शिव्या देतोय, आणि तरी पण तुम्ही त्याला पाकिट देऊन त्याचं कीर्तन ऐकत असताल तर तुमच्या घराला कुपाटी लागणार. विठाला विठाला मला आणा नका आणू, काय ताण नाही. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव आपल्याला असा बारीकसा पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकांनी पैशाचा, त्याच्यामुळे मी काय खोटं बोलणार नाही आणि भाडव्याच्या अंडरवेली धुणार नाही. विठाला विठाला विठाला. कारण माझे देहूतले मालक 2 लोकांच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. सांगितलं होतं मी तुमच्या शिरसगावला पुरावा. जो आई वडिलांचं पालन करतो तुकावराय म्हणतात नमो तया माता पित्याचे पालन. जो आई वडिलांचं पालन करतो जोशी काका तुकोबराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. नमो तया सत्यवचन. जो खरं बोलतोय मी त्याच्या एक पाया पडतो. आई वडिलाची सर्वात मोठी, आई वडिलाची सेवा केल्या इतकी जगात दुसरं कुठलं पुण्यच नाही. आणि कुंखावाल्यांना सांगतो नवऱ्याची सेवा केल्या इतकं जगात कुठलंच पुण्य नाही. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देते, आणि पप्याच्या बापान चहा कर म्हणल्यावर पहाटच प्याला म्हणती. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. टक टक दिसायल्यात नवऱ्याला खालीवरी बोलणार. तुम्ही 4 जणी उठा, पटकन उठा. तुम्ही 4 जणी पटकन, मंडप जळण तुमच्या पापानं. 4 जणी उठा. जाऊ द्या, मरायची बाबा एखादी.
विठाला विठाला महाराज ते हा त्या अशा थरथरल्या होत्या त्या. एवढ्यावरच माफ करतो. विठाला विठाला खरंच सांगू का तुम्हाला, खरंच सांगू, माझ्या पाचपोर बाबांच्या मुखारविंदातून ऐका, माझा पंढरपुरातला मालक एका बाईच्या 9 बाऱ्या पाया पडला. ती बाई एकदा सुद्धा पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडली नाही. तिचं नाव होतं लोपामुद्रा. सीताई साहेब तिच्या 7 बाऱ्या पाया पडल्या आणि आईसाहेबांनी विचारलं, मालक ती एकदाही आपल्या पाया पडली नाही, तुम्ही तिच्या पाया कसं काय पडलात? तर विटेवरच्या मालकाने भगवान प्रभू रामचंद्रने सीतेच्या तोंडाला हात लावला, सीते आपण नशिबवानेत, तिने आपल्याला पाया पडू दिलंय. करते काय? ती फक्त नवऱ्याच्या 3 टायमाला पाया पडत होती. त्यांचं नाव होतं महर्षी अगस्ती. अशा महात्म्याची पत्नी लोपामुद्रा. बाईनं मालकाची सेवा करणं त्याच्यासारखं पुण्य जगात कुठलं नाही. मुलांना आई वडिलांची सेवा करायची, आपापल्या कर्तव्यावर आरूढ राहायचं. असो, स्वतःच्या आई वडिलाला बंदी शाळेत अंधार कोठडीत टाकलं याच्याकरता मी त्याला मारलंय. घरी आले, बंदी शाळा फोडली. आईने विचारलं, कोण आहेस तू? मी कृष्ण आहे. बाबाने तुला नेऊन घातलं तू? हो मी तेच आहे. अरे तुला मी आंघोळ घातली नाही, टाळू माखली नाही, तुला कपडे घातले नाही रे, तुला अंगाई गायली नाही रे, मला आई म्हणतोस? भगवंतानं सांगितलं मी आई म्हणणारच तुला. मग एक काम करणं, लहान होई ना, कर्म सांगायलो. पंढरपुरातला मालक झाला लहान. वय किती होतं माहिती आहे का? 11 वर्ष 54 दिवसाचं वय होतं. देवाचं वय होतं 11 वर्ष 54 दिवस. 53 दिवस तिथं राहिला आणि 54व्या दिवशी इथं आला. वाचून सांगतो मी, ऐकून सांगत नाही कोणाचं, अद्याप नाही, वाचून सांगणार. एखाद्याचं ऐकून सांगितलं, जर मला विचारलं कॉलर धरून एक कशात लिहिलं रे, तो धोतर पिवळं होऊन खुर्ची पिवळी होईल. हां 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 आपल्याकडं पुरावा असला तर बोलावा. उगं नाही गप्पा करायच्या, वक्त्यानं चुकीचं संभाषण. कारण पुराणाचा असं सांगितलं पाहिजे. आणि पुराणाला देहूतल्या मालकानं कंठात धरलं. पहावे पुराणी विचारोनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी. पुराणाला किंमत दिली. आपण पुराण पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, शास्त्राचा नियम आहे तो, पुराणाचा नियम, वेदाचा नियम आहे. आणि मग लहान झाला तो. लहान झाल्या म्हणले, कृष्णा ते 6 तुझ्यासारखेच होते, आणतो का? लगेच जिवंत केले. आता मात्र देवकी मातेला थोडासा पारा चढला. का रे कृष्णा, 11 वर्ष 54 दिवसाचा लहान होई म्हणलं की लहान झाला? पहिली माझ्या भावानं मारलेली 6 आणून दिले, मग एवढी तुझ्यात ताकद होती तर मारूच काऊन दिले? या गाव पण आहे का नाही? तू एवढी तुझ्यात ताकद होती ना, मग तू मारूच काऊन दिले? तर जोशी काका देवकीच्या अंगावरून हात फिरिला. मागच्या 6व्या जन्मातलं ज्ञान झालं आणि डोळ्यातून पाणी आलं. कृष्णा 6व्या जन्मात 6 मारले होते, याच्याकरता भावाचं रूप घेऊन त्यानं माझे 6 मारले. म्हणून देवाच्या आईला सुद्धा कर्म चुकत नाही. म्हणून पैठण मधले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध
नाही चुकलं कर्म. रामेश्वरला मारुती रायाला शेपटी नाही. कोण मारुती राय? उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. कोण मारुती राय? विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी. मुद्दा नंबर 1, वारकरी संप्रदायाच्या बाबतीत जर घेतलेली दखल सांगायची झाली तर वारकरी संप्रदायातला शिरोमणी वैष्णव मारुती राय. येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? पैठणच्या मालकांचा पुरावा. माझ्या देहूतल्या मालकांनी दखल घेतली. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. म्हणजे भक्तीची वाट मारुतीरायाकडे जी होती ती अतिश्रेष्ठ, आणि ती तुकोबरायांना आवडीन. तुकोबराय म्हणतात शरण शरण जी हनुमंता. जी शब्द वापरला, जी जी. इथे एखादी बाई आहे का नवऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणती? तिची चप्पल मला द्या, मी तिच्या चप्पलाचं मंदिर बांधतो. नाही ना? नाही. कसा इचूड असतो तू कशी बिला? काय कीर्तन ऐकून फायदा आहे माझ्या माईंनो? मला सांगा ना तुम्ही, काय फायदा आहे? काय फायदा आहे? जी म्हणत जाऊ नका. पण तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, इथल्या आज जेवढ्या बायका येतात त्याच्यातल्या 11 बायकांनी उद्यापासून मालकाला मालक म्हणायचं. सप्ताह सफल झाला. नाही तर तुम्ही जर हे नाही म्हणल्या तर काय नाही, महाराज आणणे, खपक्या पाकिट देणे, त्याला श्रीमंत करणे, आपण सोनाराच्या नळीसारखे असेच इकडून तिकडे गेले वारे. काय नाही, काय नाही, काय नाही. आपला सप्ताह नदीतच, नदीतच, नदीतच. किमान 10 तरी तरुणांनी माळी घालावा. 10 तरी तरुणांनी माळी घालावा. अधिकारी लोक आहेत, वयाची 75 वलांडली गुलेबाबांनी, पण एकही वर्ष वारी सोडित नाहीत. मी 27 वर्षापासून पाहतोय. तशा महात्म्याच्या हातानं माळ घाला. आदरणीय पूजनीय गाईचे उपासक, मंदिराचा जीर्णोद्धार करणारा महात्मा पाचपोर बाबांच्या हाताने माळी घाला. किमान 11 तरी पोर आहे ना? 11 तरी. गावाचं नाव काय पाचपोरवाला? गुंडेवाडी. हो वा, गावाचं नाव गुंडेवाडी. माणसं वागायला शाहू. हो ना, 40 वर्षापासून सप्ताह करते. गुंडेवाडी काऊनच? हिला मोक्षवाडी नाव द्यायला पाहिजे. हिला अमृतवाडी नाव द्यायला पाहिजे. हो, हिला ज्ञान नाना प्रकारचं. पण असं होतं कधी कधी, नाव दगड्यान धंदा सोनाराचा. हो, आणि नाव सोन्यान हॉटेलची गिलास धुवालाय असतं. काय काय असंच ते. विठाला विठाला असू द्या. तुमच्या नावात जरी गुंड शब्द असेल तरी तुम्ही परमार्थातले गुंड आहेत इतकं लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. काय सांगू लागलो? जी शब्द जी मालक म्हणायचं. इथून पुढे 11च बायकांनी म्हणा. नवऱ्याला जर मालक म्हणत नसेल तर काय सक्रातीच्या दिवशी गाडगी आणून फायदा आहे? उसाच्या धिलप्या, गव्हाच्या वंब्या, वाळकाच्या सोळते, काय गाजरं काप, जांभळ काप, बिब्याची काय ते फुलन गिलन, काय उगा येडेपणा आहे तो, आहे का नाही? मालक म्हणी जा, मालक म्हणी. एका बाईच्या कपाळावर तळ हाता एवढं कुकू. रामे काय रे? म्हणलं हो. म्हातारे मंदिराकडे गेले, नेहरीला ही म्हण. मी म्हणलं गुरख्याला बोलायली काय तू? आणि ते म्हातारं तू हिरोनी आहे का? आगाऊपणाचे नाही हो. काय फायदा एवढं मोठं कुकू लावून जर म्हाताऱ्याला म्हातारं म्हणत असेल तर? किती सप्ते ऐक झाल्यावर तुम्ही सुधारताल? मालक म्हणायचा मालक. ते काय वरून पडा का काय? बर, त्याच्यावर नांगर घातल्यावर तुमची लय खसखस पिकती. तुम्हाला ह्या तळ्यात गावसाल्यात का? तुम्ही बी बुटा हरपून घरी येत जाऊ नका ना. तुम्ही जरा हिशाबात येत जा. तुम्ही बी लक्ष्मी म्हणी जा. म्हणी जा लक्ष्मी. हा, पपेची माय, यमुनीची माय, काय गौसरी का तुम्हाला ती? आता त्या खुश झाल्या.
नाही, एक पात्री बोललंच नाही पाहिजे माणसाने. विठाला विठाला रामेश्वरला मारुती रायाची शेपटी तुटलेली, बाकी कुठंच नाही. तिथंच 19 संन्याशापैकी एक नंबरचा संन्यासी, ज्या संन्याशाला वैष्णवातला अतिश्रेष्ठ पैठण मधल्या मालकांनी पदवी द्यावी, देहूतल्या मालकांनी जी शब्द वापरून नमस्कार करावा आणि आळंदीतल्या मालकांनी त्यांना प्रत्यक्ष शंकर म्हणावा. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीत तीनच पुरावे बघा, बाकी अजून तुम्हाला गात्यात पार सापडतील. तर त्या मारुती राहायला तिथं शेपटी नाही. एक जणानं सांगितलं, आता ऐका बरं का, अन काय मारुती रायाला लिंगान्या करता प्रभू रामचंद्राने पाठीलं बर का. आणि मारुती रायाला लिंगान्यासाठी वेळ झाला बर का. तोपर्यंत प्रभू रामचंद्राने वाळूचं लिंग स्थापन केलं बर का. आणि मारुती राय खरं लिंग घेऊन आल्याच्या नंतर त्या लिंगाची प्रतिष्ठापना झाली, प्राणप्रतिष्ठा झाली, होम हवन विधी झाला. आणि मग मारुतीरायाला राग आला आणि मारुतीराय प्रभू रामचंद्राला म्हणले, भगवान माझी मूर्ती आता मी आणलेली पिंड मंदिरात बसवायची. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणले, पहिली पिंड काढून टाक. मग मारुतीरायानं शेपटीचा आळा घातला आणि ती पिंड काढत होते, पण पिंड निघली नाही, शेपटी तुटली बरं का. आणि म्हणून मारुतीराय तिथं बिना शेपटीचे झाले. वाचून सांग जाय रे सुमळ्या, माणसं मरतेन रे. असं बुरान नाही. पिंडीमध्ये कोण बसलाय? काशीतला मालक. आणि शेपटी कोणाला आहे? 11वे रुद्र. कोण आहेत ते? काशीतले मालक. मग मला सांगा, मी माझं धोतर मी कसा फाडीन? आणि मी जर माझं धोतर फाडीन तर मी येडा झालो का नाही? मारुतीराय तो बुद्धिमतान वरिष्ठम, बुद्धीत श्रेष्ठ आहेत, ते बलाचे देवता आहेत. मग शंकर शंकराची शेपटी कशी तोडतील? इतका तर पुरावा मान्य आहे ना. मग का तुटली? तर कर्म आहे. मागचा इतिहास आहे. भगवान प्रभू रामचंद्राला एका राक्षसाने बांधून नेलं. त्याच्यासोबत युद्ध करावं लागलं. युद्ध इतकं तुंबळ झालं, भगवान प्रभू रामचंद्राने त्याला बाण मारला की त्याच्या अंगातून रक्त पडत होतं. आणि जेवढी रक्ताचे थेंब पडतील तितके पुन्हा रावण तयार होत होते. बरं, मारलं की रावण जास्त तयार व्हालेत, आणि नाही मारावं तर ती रामचंद्राला हाणायले. हे दोहेरी संकट झालं नाही. मारावं त्याला तर जास्त तयार व्हालेत, आणि नाही मारावं तर ते बाण घेऊन तयारच आहे. व्याकुळ झाले प्रभू रामचंद्र. आणि मग आठवण कोणाची केली माहिती? त्या संन्याशाची. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. खिसाच नव्हता हो, शर्टत नाही तर खिशाचा काय संबंध? मारुतीरायाच्या स्वप्नात सुद्धा आदला आला नाही. आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा, 4 आणे 5 आणे हे तर लांब सोडून द्या. स्वप्नात, स्वप्नी जयाच्या अर्थ जोडे, स्वप्नात पण अर्थ नाही आला. असा संन्यासी ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईनं बाबानं पाहिले नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा ज्याच्या कमरेला होता, जन्माच्या अगोदर आईच्या पोटातच इंद्रियाला कासोटा बांधून घेतला, असा विश्वातला 19 संन्याशीपैकी एक नंबरचा संन्याशी. मी सांगतो म्हणून ऐकायचं. पुराण बघायचं. मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला खापके. आता ग्रंथशास्त्र पुराण विकत घ्यायचं काम नाही. ते काहीतरी असं बटन दाबतात ना, गुगल वगैरे, ते ॲप वगैरे घ्यायचं. असं असं सरकीलं की सगळं येतंय. ते सरकीचा कधी कधी चांगलं पाहासाठी. हो, नाही तर एखाद्या वेळेस बोट असे वागतील त्याच्यावर JCB घातली तरी सरळ वाचे नाही. चांगलं पाहण्यासाठी ते भिताड, ते काचड हली जाणं. उगाच जेवलास का, काल कुठे गेलता, मसनात. आणि कोणाला चॅटिंग करायला जे सकाळी पाणी येत नाही त्याला? 60-65 वर्षाचं आयुष्य आराम करायसाठी मातीत घालायचं. ह्या नालायकासाठी आपण रात्री 3-3 वाजेपर्यंत जागायचं. हे शिक्षण क्षेत्रातल्या तरुण पोरांनी शैक्षणिक क्षेत्र पहा मोबाईलवर. राजकीय कोणी असेल त्यानं राजे महाराजांचं चरित्र पाय, कसं वरी जाता येईल बघा. वैद्यकीय क्षेत्रातला असेल डॉक्टरी क्षेत्र बघ. आपल्या लोकांनी गाथा ज्ञानेश्वरी पुराण पाहायचं. शेतकरी राजा असेल त्यानं शेतीचे तत्व पाहायचे. आहे ना त्याच्यात विश्व भरले. पण आपण नेमकं हिचकितो. आपले दुकानं कुठे आहेत माहिती आहे का? ज्या गावात कोणालाच दिसत नाही तिथं चष्म्याचं दुकान टाकलं. ज्या गावात एका माणसानं लग्न केलं नाही तिथं लुगड्याचं दुकान टाकलं. आणि ते कशा लुगडी विकत घेते, बायकात नाही तर द्यायला.
आपला असं चुकीचा कारभार चाललाय, मग आपलं गणित बी चुकायलं, मग आपल्या हातात भोपळा पडायला. विठाला विठाला भगवान प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायाची आठवण केली. मारुतीराय तात्काळ हजर झाले. काय करायचं हनुमंता? एक काम करा म्हणले प्रभू, मी वापस येईपर्यंत याच्यासोबत युद्ध करत राहा. नाही होत रे हनुमंता, आता काय अयोध्येची वाट लावायची, तू जाऊन लाव. आता मी जातोय, मला थांबता येत नाही. मारुतीरायानं सांगितलं प्रभू मी तर चिरंजीव आहे, मी मरत नाही, पण लक्षात ठेवा अशा नालायकाच्या हातानं तुम्हाला मृत्यू येऊ देत नाही. इतकं मात्र लक्षात ठेवा, इतका मी तुमचा भक्त आहे. रामागड्याची आवडी मोठी, भगवान प्रभू रामचंद्राविषयी इतकी निष्ठा होती. तुम्ही काळजी करू नका, मी फक्त वापस येईपर्यंत तुम्ही युद्ध करत राहा. गेले. मारुतीराय प्रभू रामचंद्राला दिलासा दिला. का शेपटी तुटली? कर्म सांगायलो, प्रारब्ध क्रियमान. उदाहरण क्रमांक 2. आणि त्या रावणाच्या पत्नीचं नाव होतं चंद्रसेना. जीवनभर जो संन्यासी कुठंच वाकला नाही, आयऱ्या गैऱ्यांच्या पुढे वाकला नाही, तो संन्यासी त्या चंद्रसेनेच्या पुढे लोटांगण घातलं. कोण? मारुती. अंजनी पुत्र हनुमान जी मीच आहे. बाईनं ताटच आणलं ओवाळायला. ती काय सामान्य स्त्री नव्हती चंद्रसेना. अक्षोन काढ मारुतीराय. का सामान्य नव्हती सांगू तुम्हाला? तिचा मालक जरी नालायक असेल, पण नवरा मरत नव्हता याचं एकमेव कारण होतं तिची ताकद होती पतिव्रतेची. तिच्या पातिव्रतेच्या बळावर तिने अमृताचा कलश आणला होता. पातिव्रतेच्या बळावर अमृताचा कलश. म्हणून तर माझ्या अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य, तो का म्हणे पतिव्रतां तिची देवावरी सत्ता. ताकद आहे तिच्यात. अमृताचा कलश आणला, एका गुहेमध्ये ठेवला आणि मालकाला सांगितलं, मालक चंद्र सूर्य येतोपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसायची ताकद नाही. आणि असं बायकोकून मिळाल्याच्या नंतर हे तरारलं. हे तरारलं आणि ते येडेवानीच करू लागलं. ते येडेवानीच करू लागलं. कस काय? अमृताचा कलश आणलाय. जरी तुमचं डोकं कापून रक्त पडलं की त्या थेंबावर अमृताचा थेंब पडला की त्या थेंबापासून तुम्ही तयार होताल. हे तरारलं. माणसाला शिल्लक आलं की माणूस नीट चलत नाही. आमची इथं एक माणूस भजन करायचा, गावातलाच होता आमच्या, पण मधल्या काळात त्याचे डोळे गेले. दोन्ही गेले, एक नाही. मग तरी पण ते भजन करीत होते. आदर होता, चांगला भक्ती होता. पण माझा एक मित्र मुंबईला शिकायला, त्याला 72,000 पगार. ती कधी मध्ये दिवाळीला याच मला म्हणायचं, बाळू म्हणलं काय हे भजन करतात का? हो. मग हे मंदिरात कसे जातात? म्हणलं चलत जातात. कच जातात मंदिरात? विमान थोडंच आहे. चलत जातात. कसे जातात? म्हणलं पायान जातात. नाही कुठून जातात? म्हणलं रस्त्याने जातात. कसे चलतात? म्हणलं कडीन चलतात. अंधारात? म्हणलं हातात काठी असते. त्याला विचारू लागलं. शिकलेली माणसं काय त्याला कुठं हात घालावं त्याच्याकडे काही इतकं कळत नसते. म्हणजे त्याचं एकमेव कारण असतं की त्यांना असं दाखवायचं असतं मी फारच अभ्यास होईल. त्याच्यासारखी मी शिकावताल जुपिन ना. मी 7वी पास आहे. असू द्या ना, 7वी पास आहे. माझे 3,809 गाव आजच्यानं पूर्ण झालेत. त्या गावाला पहिल्यांदा आलो मी. 7वी पास आहे फक्त. ते किती गाव पाहिलं असेल ते असं खालीवर गावाकडे आलं की मला गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट असं इंग्रजीत बोलायचं. आणि मसुबाच्या डावाचं त्यानं मी पाणी वाण्यारावानी संगच पिलं. आम्ही एकाच रानातली ज्वारी गहू खाल्ले ना, पण मुंबईला गेलं की मला इंग्रजीत 2-4 शब्द बोलायचे. म्हणलं मी थोत्तर असा आणीन तू गावाकडे आल्यावर मराठीत बोलत आहे. हे जरा जरा शिकले, जरा शहरवाले की गावाकडे आल्यावर त्याला वाटलं गावातले लोक असे गबाळेच आहेत का नाही. मायबापाला पण गबाळे. मायबापाला मुंबईला शिकायला गेलेल्या नोकरी लागलेल्या पोरानं गबाळ्या समजिल्यामुळं बाप घरी आला, ढसा ढसा अर्धा लिटर रोगर पेलन मेलं. 29 एकर जमीन कमील ती त्या हलकटासाठी त्यानं. आणि ऑफिसमध्ये गेल्यावर रुमाल बांधून गेलतं आणि नोकराला सांगितलं आमच्या गावाकडचा मुनी मी. तितकंच पोट्ट काऊन म्हणलं म्हणून अर्धा लिटर रोगर पेलं पोरा बापानं. अर्धा लिटर. धोत्रावाल्याला गबाळी समजिते ते जीनच्या पॅन्टीवाली. जराशा लाजा वाटावा. 72च्या दुष्काळात धोत्रावाल्यानं आपल्यासाठी मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबड्या खाल्ले, भाजीची पिळे खाल्ले. 72च्या दुष्काळात लुगड्यावाल्या आपल्या सासूईनं एका लुगड्यावर संसार केला. टिकल्यावाल्यानं जरसं भान ठेवा. तुमच्या सासू सासऱ्यानं पिळे खाल्ले आंबाड्याचे. 72च्या दुष्काळात सासू सासऱ्यानं जर जमिनी विकून गोव्याला गेले असते ना, त्या पुढच्या पिढीला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. जो शिका
या धोत्रावाल्याच्या आणि लुगड्यावाल्याची आपल्यावर कृपा आहे. म्हणून जीनच्या पॅन्टीवाल्यांनी जरा भान ठेवा, यांना म्हातारपणी व्यवस्थित सांभाळा, तरी मरताना आपल्याला आशीर्वाद चांगला देतील. नाही तर आपले पोर आपले झोपीत अंगुठे घेतील, झोपीत अंगुठे घेतील. हो, कशासाठी कीर्तन ऐकायचे? यायला सांभाळायचे म्हणून कीर्तन ऐकायचे. एक लक्षात ठेवा, वाड वडील श्रीमंती कमवत असतात, पण कमवलेली श्रीमंती मरताना जर आशीर्वाद ठेवून गेला तर ती पोराला पचत असती. ज्यांच्या मायबापांना आशीर्वाद ठेवला नाही, 527 एकर जमीन आपल्या बाजूला गाव शिवाजी भाऊ, 527 एकर जमीन, मरताना त्या माणसानं दहिले फुकले. दहिले म्हणजे वडून टाकलेल्या बिडीच्या दुंडकाला आमच्याकडे दहिले म्हणतात. शेवटच्या टप्प्यात त्याला बिडी भेटत नव्हती, बिडी जाळण्यासाठी ईदभर जागा नव्हती गरजे माऊली. 527 एकर जमीन प्युअर काळीची, मायबापांना आशीर्वाद ठेवला नाही. असं कोणाच्या जीवनात येऊ नये याच्याकरता आपल्या वाडवडिलाचा आशीर्वाद कमवा, त्यांची सेवा करा. याचंच नाव कीर्तन आहे. विठाला विठाला लोटांगण घातलं, बाईनं आक्षेपण काढलं. खरंच हनुमंत आहेस का? हो आई साहेब, मी हनुमंत आहे. मला राम दाखवशील? मारुतीरायाने 4 वेळेस छाती फाडली. एक वेळेला सीतेचं समाधान करण्यासाठी फाडली, आणि एक वेळेला चंद्रसेनेचं समाधान करण्यासाठी फाडली, आणि 2दा कधी फाडली ती पुढच्या कीर्तनात. सगळ्या गोळ्या एका चक्रात दिल्या नाही पाहिजे, दवाखाना इकावा लागत असतो. सीतेनं सांगितलं तू आम्हाला आई वडील मानतो ना? होय. मारुतीरायाने विचारलं तुम्ही मला काय मानतात? मुलगा. मग आम्ही तुला मुलगा मानतो, लक्षात घे, तुला दरबारात जागा द्यायली, पण तू आम्हाला आई वडील मानतोस, आमच्यासाठी तुझ्याकडे स्थान कुठे? छातीच फाडली, इथं बसले तुम्हाला. आणि ह्या बाईनं सांगितलं तू खरंच राम भक्त मारुती आहेस का? त्यावेळेला छाती थोडी विस्कटली आणि एकटे प्रभू रामचंद्र दाखिले. एकटे वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. मी 6 श्लोकाचा पुरावा सांगतो, अन्यथा ऐकून वाचून सांगतो, अन्यथा 6 लोकांचं ऐकून, याच्या व्यतिरिक्त नाही कोणाचं सांगत. 7व्या माणसाचं मी आतापर्यंत कोणाचंही ऐकून सांगितलं नाही, आणि जोपर्यंत बोलता येते तोपर्यंत मरुस्तर कोणाचं सांगणार नाही. त्या 6 लोकांचं अन्यथा वाचून. प्रभू रामचंद्र दाखिले. जोशी काका अजून बाई प्रसन्न झाली, आणि बाईनं सांगितलं मारुतीराय मला याची भेट करून देशील का? प्रारब्ध सांगायला, मला याची भेट करून देशील का? म्हणले बाई भेट करून देतो, पण तुझ्या मालकानं त्याला वाचू दिलं तर? माझे मालक कसे मारतील? युद्ध दोघायचंच चालू आहे. तुझे मालक एका रक्ताच्या थेंबापासून पुन्हा पुन्हा तयार होते. भेट करून देशील का? मारुतीरायाने सांगितलं हो. आणि लक्षात कर हनुमंता, माझ्याकडे दिव्य असा 52 चंदनाचा पलंग आहे. तलकप, तलकप म्हणतात. तलकप म्हणजे पलंग, मंचक, तलपक. हो, हा शुद्ध शब्द तलकप. मग मंचक 2 नंबरचा, आणि त्याच्यानंतर पलंग, आणि त्याच्यानंतर येडगळ शब्द दिवाण. दिवाणाच्या अगोदरचा एक शब्द आहे मेच. आहेत ना जुने शब्द? हो. एकानं मराठीत MA केलं, आणि त्याला सांगितलं पलंगाचा शुद्ध शब्द काय? ते म्हणला कानू बापा, तुला MA पदी ज्यानं दिली का त्याला नदीत आणायला पाहिजे. पलंगाचा ओरिजिनल शुद्ध शब्द जर ट्रिपल मराठीत MA केले त्याला सांगता येत नाही. ते यानं घेतलेली MA पदी ही खोटीचे नाही, खोटीचे नाही, ती कधी आहे का काय? ती तलकप, मंचक, मेज, पलंग आणि दिवाण. दिवाण कशाला म्हणतात माहिती आहे का? त्याला इतकंच प्लायवूड असते. एका घरी आम्हाला चहा घ्यायला बोलले, मी गेलो. 7-8 जण माणसं होते. माझं 79 किलो वजन आहे, आणि माझ्यासोबत सगळे 90 वालांडलेले होते. आम्ही सगळे बसले होती. बाई चहा घेऊन आली. ती चहा घेऊन आल्या म्हणली महाराज कुठे? नेलं बाई चहा खाली ठेवी, आणि बाहेरच्या 2-4 माणसाला बोलव, हे दिवाण मोरडाय ना, आम्ही मधात गुतलो, आम्हाला ओढून काढ, नाही तर मग ओढून चहा टाक. ते इतकंच प्लायवूड ना ते लग्नात आलेलं काय ते दिवाण, त्याच्यावर बसणारे दिवाणेच. ममं तलकपे भय जायते पदाश्रितं भयो, अर्जितं सर्वानां रघुवंशाति जायते नाम, फलितं पुण्य कामानां धर्म संन्यासो जायते. तू संन्यासी आहेस रे, हा शास्त्रातला श्लोक. तू संन्यासी आहेस,
माझ्या तलकपावर तो मालक यावा, मी तुझ्या पायाची साक्ष घेते, मी त्याला मरू देत नाही तुझ्या मालकाला. तुला रामागड्याची आवडी मोठी, रामप्रभूविषयी तुझी श्रद्धा आहे, मी नाही मरू देत. पण माझ्या पलंगावर आईसाहेब भाग देऊन टाकलं वचन. आणि बाईनं सांगितलं माझ्या मालकाच्या अंगातून पडलेल्या रक्ताच्या थेंबाचे पुन्हा मालक तयार होतात. हे बंद करण्यासाठी तू एकच काम कर, इथं गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये अमृताचा कलश भुंगे जातात. गेले मारुतीराय. शेपटी का साधी होती, साधी शेपटी असेल का? कुठं भरणार नाशी आली ना. काय काय लय शेपटी हलवायचं ना दे. सकातात्याच्या बैठकीत चहा प्यायचा आणि लगेच सकातात्याचं तुकातात्याच्या बैठकीत सांगायचं, तुकातात्याच्या बैठकीत दूध प्यायचं आणि लगेच अण्णा तात्याच्या बैठकीत सांगायचं, आणि अण्णा तात्याच्या बैठकीत पोहे खायचे की लगेच नाना तात्याच्या बैठकीत सांगायचं, आणि मग नाना तात्याच्या बैठकीत शिरा खायचा, मग भाऊ तात्याच्या बैठकीत म्हणायचं काय नाही नाना तात्याची पोरं हीच केली. ही 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 पळी म्हणायचं. अशा काही पळी आहेत बघा दांडी तुटलेल्या. हो हो, हे इलेक्शन पिरियड चालू असला की ह्या पळ्या सुरूच राहत्या. कधी खिरीत जाय, कधी कढीत जाय, कधी वरणात घोस, कधी पिठल्यात घोस, अशा लय पळ्या आहेत. मला इथं टकटक दिसायल्यात 9-10, पण नाव कशाला घेऊ. विठाला विठाला विठाला.